नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. त्यासाठीच मी काय काय लागते ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण व्हेज बिर्याणीसाठी एका भांड्यामध्ये बिर्याणीसाठी भात तयार करून घेत आहोत. त्यासाठी मी ते भातासाठी फोडणी देत आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये आपला खडा मसाला टाकून जिरे टाकून मस्तपैकी अशी फोडणी द्यायची आणि थोडेसे तमालपत्रही टाकायचे आणि त्यामध्ये तांदूळ शिजेल असं अर्ध कच्चं शिजेल असे भरपूर पाणी घालायचे. बघू शकताय मी इकडं भाताला फोडणीसुद्धा दिलेली आहे आणि इकडे व्हेज बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी सर्व भाज्या चिरून घेत आहे. इथे एक तुम्हाला मी महत्त्वाची टिप देईल, ती म्हणजे भात शिजवताना त्यामध्ये लिंबू जर तुम्ही टाकला तर भात हा मोकळा शिजतो. आता आपण इकडे दुसऱ्या गॅसवर बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी मिक्स व्हेजची तयारी करून घेत आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये कांदा असा उभा चिरून तो मस्त असा लालसर होईपर्यंत तळून घ्यावा. जास्त तेल टाकू नये. आपल्याला कांद्याला तळण्यासाठी जितके तेल हवे आहे तितकेच तेल टाकून घ्यावे. इकडे आपला कांदासुद्धा मस्तपैकी रेडी होत आहे. कांदा असा लालसर होईपर्यंत चांगल्या प्रकारे मंद आचेवर तळून घ्यावा. त्यामुळे बिर्याणीची चव अतिशय छान लागते. बघू शकता इकडे तुम्ही मी कांदा तळत आहे. बिर्याणी ही सर्वांनाच फारच आवडते. बिर्याणी तयार करायची म्हणल्यावर खूप सारी अशी तयारी करावी लागते, कारण त्यासाठी भाज्याच भरपूर लागतात. त्यामुळे आपल्याला बिर्याणीची खूप सारी अशी तयारी करून घ्यावी लागते. बिर्याणी हा प्रामुख्याने आपल्या भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तो सर्वांनाच फार आवडतो. प्रामुख्याने यात भात, वेगवेगळी भाज्या वापरून बिर्याणीचे वेगवेगळे स्तर लावून तयार केली जाते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे. बघू शकता आपला इकडे कांदाही मस्तपैकी तळत आलेला आहे. अशा प्रकारे कांदा जरा लालसर काळा होईपर्यंत तळून घ्यावा. आपण बिर्याणीसाठी लांब तांदूळ वापरू शकतो. इकडे मी मस्तपैकी पनीरचे काप करून तेही फ्राय करून घेत आहे. अशा प्रकारे पनीर लाल होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यावे. सर्व भाज्या अशा मस्तपैकी तळून घ्याव्यात. त्यामुळे बिर्याणीमध्ये घातल्यावर भाज्या खायला छान लागतात. इकडे मी आता बटाटासुद्धा फ्राय करून घेत आहे. बटाट्याचे असे उभे स्लाइस करून तोही मंद आचेवर लालसर होईपर्यंत छानसा फ्राय करून घ्यावा. बटाटे फ्राय करताना इथे थोडेसे बटाट्यामध्ये मीठ टाकावे, म्हणजे बटाटा लवकर फ्राय होतो. अशा प्रकारे बिर्याणीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जर खूप भाज्या आवडत असतील तर तुम्ही कितीही भाज्या घालू शकता. त्यामध्ये फ्लॉवर असू शकतो, त्यानंतर फ्रेंच बीन, गाजर, तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या पण तुम्ही बिर्याणीमध्ये घालू शकता. इथे आम्हाला जास्त भाज्या आवडत नाहीत, त्यामुळे मी जास्त काही भाज्या इथे यूज केल्या नाहीत. आमच्या घरात जे बिर्याणीमध्ये आवडतात तेच मी इथे भाज्या टाकल्या आहेत. इकडे मी आता हिरवा वाटाणासुद्धा बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी फ्राय करून घेत आहे. तुम्ही वाटाण्यामध्ये मटारसुद्धा टाकू शकता किंवा आपल्याला मॉलमध्ये मिळतात ते. वाटाणा जरा तळल्यानंतर त्यामध्येच मी टमाट्याचे उभे स्लाइस करून टाकत आहे. टमाटेही मस्तपैकी असे उभे स्लाइस करून मस्त अशा प्रकारे तळून घ्यावेत. बिर्याणी हा प्रकार कमी मसाले वापरून भरपूर सुकामेवा वापरून बनवतात. त्यासाठी सौम्य मसाले आणि सुगंधित घटकांसाठी बिर्याणी ही प्रसिद्ध आहे. आपण बिर्याणीला बासमती तांदूळ वापरल्यास बिर्याणीला उत्तम आणि सुगंध येतो. इकडे आता मी सर्व भाज्या तळून घेतल्या आहेत. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये आता ह्या सर्व भाज्यांना
मसाले टाकून फोडणी देणार आहे। बघू शकता तुम्ही इथे मी सर्व भाज्या एका ताटात काढून घेतल्या आहेत। आता त्याच कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकून, आलं लसूणची पेस्ट टाकून आणि त्यामध्ये थोडेसे लाल तिखट आणि हळद टाकून या सर्व भाज्या त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। पाहू शकताय तुम्ही मी एक एक करून सर्व भाज्या त्यामध्ये टाकून घेऊन फ्राय केल्या आहेत आणि त्यामध्ये बिर्याणी मसाला सुद्धा टाकावा। त्यानंतर इकडे मी आता एका पातेल्यात थर लावायला चालू केले आहे। त्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात भाताचा थर लावावा पहिल्यांदा खाली, त्यानंतर त्यावर थोडेसे कोथिंबीर आणि थोडेसे तूप टाकून आपण सर्व भाज्यांचे लेयर्स लावून घ्यावेत। त्यानंतर दुसरा थर लावावा। दुसरा थर लावण्यासाठी पहिल्यांदा भात टाकून आपण खाली जसे केले आहे तसेच थोडेसे तूप टाकून नंतर दुसरा भाज्यांचा थर लावून घेऊया। अशा प्रकारे तुम्हाला जितके थर लावायचे आहेत तेवढे तुम्ही थर लावू शकता। एक थर भाज्यांचा आणि एक थर भाताचा, अशा प्रकारे तुम्ही इथे थर लावू शकता। ही बिर्याणी खायला खूपच सुंदर लागते। तुम्ही एकदा नक्की ही बिर्याणी करून पाहू शकता। आमच्या घरात ही बिर्याणी सर्वांना फारच आवडते। तुम्हाला हवा असल्यास यामध्ये थर लावताना तुम्ही पुदिना सुद्धा वापरू शकता। पुदिन्याची पानेही अशी तेलामध्ये फ्राय करून इथे थोडी थोडी थर लावताना पुदिन्याची पाने टाकू शकता। पुदिना नसल्यामुळे मी काय पुदिन्याची पाने इथे टाकली नाहीत। तुम्हाला जर हवे असल्यास तुम्ही ते पुदिन्याची पाने टाकू शकता। अशा प्रकारे भाज्यांचा थर लावून झाल्यावर शेवटी आपण भाताचा थर लावून घेऊया। बघू शकताय तुम्ही मी इकडे बिर्याणीसाठी असा लांबसर मोठा तांदूळ यूज केलेला आहे। तुम्हाला जसा आवडेल तसा तांदूळ तुम्ही इथे यूज करू शकता। फक्त एवढेच आहे की बिर्याणीसाठी मोकळा भात लागतो, त्यासाठी मोकळा भात जो होणार आहे तोच तांदूळ इथे वापरावा। अशा प्रकारे सर्व थर तुम्ही इथे लावून घ्यावे। ही बिर्याणी खायला खूप छान लागते। आमच्या घरात ही बिर्याणी सर्वांना फार आवडते। तुम्हीही माझ्या पद्धतीने एकदा ही बिर्याणी करून पहा। तुमच्या घरातही सर्वांना ही बिर्याणी फार आवडेल। बिर्याणी हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असून विविध प्रादेशिक चवींचा अनुभव देणारी एक लोकप्रिय पदार्थ आहे। बघू शकताय मी आता हा लास्टचा थर इथे लावून घेतला आहे। त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून हवे असल्यास तुम्ही त्यावर दही सुद्धा टाकू शकता आणि इकडे मी खायचा रंग थोडासा टाकून घेत आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाकू शकता किंवा आवडत नसेल तर टाकू सुद्धा नाही शकता। इथे मी केशरी आणि पिवळा रंग टाकून आता बिर्याणीला दम देणार आहे। बघू शकता तुम्ही बिर्याणी किती सुंदर झालेली आहे। आता शेवटी त्यावर थोडेसे तूपही टाकावे। आता इकडे बिर्याणीला दम देण्यासाठी मी बिर्याणी मस्तपैकी अशी चुलीवर ठेवणार आहे, कारण त्याला चुलीवरचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी चुलीवर बिर्याणीला दम देणार आहे। बिर्याणीला दम देण्यासाठी चुलीवर ठेवणार आहे। मग आपली बिर्याणी रेडी झाली आहे खाण्यासाठी। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।